नमस्कार. आज 31 मार्च आणि आजही विधानसभेत गडगडाटी पावसाचा अंदाज आहे आणि तो कुठं राहील या संदर्भाची माहिती आपण बघूया. सर्वप्रथम जर आपण बघितलं सध्याची परिस्थिती काय आहे, तर मराठवाड्यातील जवळपास संपूर्ण विभाग या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणेकडील विभागापर्यंत मध्यापर्यंत आणि अहमदनगर, पुणे त्यासोबत सातारा या संपूर्ण ठिकाणी ढगाळलेलं वातावरण आहे आणि विदर्भातील देखील बहुतांश ठिकाणी ढगाळलेलं वातावरण आहे. पावसाची या ठिकाणी सध्या तरी कसल्याही प्रकारची शक्यता नाही, परंतु आता पुन्हा दिवसभरामध्ये वातावरणामध्ये बदल होईल आणि महत्त्वाच्या काही घडामोडी आहेत की जसं की आता जवळपास कर्नाटकपासून ते सोलापूर आणि मराठवाडा आणि विदर्भ होत अशा प्रकारे आणि छत्तीसगडपर्यंत एक हवेचा द्रोणीय स्थिती निर्माण झालेली आहे, जी की काहीशी उत्तरवर्तीय 2 दिवसापूर्वी होती आणि त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र विधानसभेत गडगडाटी पाऊस झाला. ते काहीच असं वातावरण जे असेल तर विदर्भ आणि दक्षिण मराठवाड्याकडे शिफ्ट झालेलं आहे आणि जवळपास याच्याच आसपास आपल्याला आज देखील दिवसभर पावसाचा अंदाज राहणार आहे. ज्यामध्ये जर दक्षिणेकडून आपण बघितलं तर कोल्हापूर, सांगली, सातारा त्यासोबत पुण्याचा देखील काहीसा विभाग येऊ शकतो. अहमदनगर देखील दक्षिण विभाग आणि मराठवाड्याचा देखील छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यापासून ते जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम त्यानंतर विदर्भातील बाकी राहिलेले संपूर्ण विभाग, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, हिंगोली, बीड या संपूर्ण ठिकाणी आज वातावरणामध्ये विधानसभेत गडगडाटी पावसाचा अंदाज राहणार आहे आणि हे जे हवेचं जोडक्षेत्र या ठिकाणी आहे याच्याच आसपास आज आपल्याला दिवसभर घडामोडी बघायला मिळेल. कदाचित अमरावतीचा उत्तरेकडील विभाग अशा प्रकारे जालना पाऊस आपल्याला आज बघायला मिळणार आहेत आणि हे वातावरण थोडंसं तीव्र आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा आपण विनंती करतो की आपण सुरक्षित ठिकाणी थांबणं गरजेचं आहे, कारण की सरळ विजा चमकतात. सरळ विजा ज्या असतात तर आपलं टार्गेटवर पडत असतात, त्यामुळे आपण यांच्या टार्गेटमध्ये येऊ नये. आपण सुरक्षित ठिकाणी थांबल्यास नक्कीच आपलं जो जीवितहानीचा धोका आहे तो आपण टाळू शकतो आणि सतर्क राहणं गरजेचं आहे. वारंवार आपल्याला सांगितलं जातं आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर सध्यासाठी इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.